वर्ल्ड पीस डोम हा केवळ जगातील सर्वात मोठा घुमट नाही, तर पूर्वेकडील आध्यात्मिक शांती आणि पाश्चात्य वैज्ञानिक ज्ञानाच्या सुसंवादी मिश्रणाचा जिवंत आरसा आहे. 160 फूट व्यास आणि 253 फूट उंचीच्या या भव्य रचनेत संत ज्ञानेश्वरांपासून अल्बर्ट आइन्स्टाईनपर्यंत अनेक उत्कृष्ट संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी यांचे कांस्य पुतळे आहे. हे शांती आणि शाश्वत विकासाची संस्कृती स्थापित करण्याचे एक मूर्त स्वरूप आहे, जे युनेस्कोच्या आदेशाच्या केंद्रस्थानी आहे. जागतिक शांती प्रार्थना सभागृह आणि जागतिक शांती ग्रंथालय स्थापनेमध्ये जगात शांतीची संस्कृती आणि मूल्य आधारित वैश्विक शिक्षण स्थापन करण्याचे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडे यांचे जीवनध्येय साकारले आहे. पहिल्यांदा या ठिकाणी गेल्यानंतर येथील ही अद्भुत रचना पाहिल्यानंतर आपला विश्वासच बसत नाही की एवढे सुंदर ठिकाण पुण्यामध्ये आहे. आणि इतकी वर्ष पुण्यामध्ये राहूनसुद्धा या ठिकाणी आम्ही पहिल्यांदाच येत होतो. या ठिकाणी कारंजे हे बंद होते, पण कारंजे जर चालू असते तर या गोलघुमटाच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर पडली असते. संगमरवरी पूर्ण या ठिकाणचे काम आहे. हा पुतळा आहे ते डॉक्टर विश्वनाथ कराडे यांचा, जे या गोलघुमटाचे संस्थापक आहेत. त्यांच्या प्रेरणेमधूनच हे गोलघुमट हे साकार झाले. त्यानंतर आपण ज्या वेळेस या गोलघुमटाकडे पाहतो तर येथे आपले लक्ष वेधले जाते ते पायऱ्यांवरती. इंग्रजी भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये अनेक संतांचे विचार, विचारवंतांचे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. म्हणजेच जे नाव आहे शांतीचे घुमट, तर त्या नावाला साकार करणाऱ्या असे सुंदर अशा पायऱ्यांवरती वेगवेगळी सुभाषिते लिहिलेली आपल्याला दिसून येतात. आणि येथून पूर्ण कॅम्पसचा नजारा हा खूप विलोभनीय आहे. आपले डोळ्यांचे पारणे फेडणारा हा पुढे जो देखावा दिसतो आहे तो स्वर्गलोकी पांडव ज्यावेळेस प्रस्थान त्यांचे झाले त्यावेळेसचा आहे. या गोलघुमटाच्या बाहेरच्या बाजूला सर्व वैज्ञानिकांचे पुतळे आहेत, तर आतल्या बाजूला सर्व धर्मांचे जे धर्मोपदेशक होते, जे संत होते यांचे पुतळे आहेत. त्यांच्या बाबतीत काही क्षणचित्रे रेखाटलेली आहे. जवळपास 3000 लोक या गोलघुमटामध्ये बसू शकतात.